नमस्कार मित्रांनो, पुढील 3 वर्षात तुम्हाला जर इंडियातील रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मधल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते स्टॉक कुठले कुठले आहेत? इंडियाची जी रिन्युएबल एनर्जी रिव्होल्यूशन होत आहे, ही सध्याची करंट सिच्युएशन काय आहे? येणारा फ्युचर काय आहे? यातले स्टॉक कुठले कुठले आहे? कुठल्या कुठल्या कंपन्यांना कुठली कुठली ऑर्डर मिळालेली आहे? आणि भविष्यात म्हणजे पुढील येत्या 3 ते 5 वर्षात आपल्याला हे स्टॉक किती चांगला परतावा देऊ शकतात, याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, नाहीतर नसेल बघायचा तर इथे सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या अपडेट अशाच मिळत राहील. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रिन्युएबल एनर्जीची गुंतवणूक, बरोबर ना? ही गुंतवणुकीचा जो वेग आहे, या गुंतवणुकीचा जो ग्राफ आहे हा कंटिन्युअसली वाढताच ग्राफ आहे. ओके, आणि हा वाढतच नाहीये नुसता, तर या वाढीला वेग सुद्धा आहे, म्हणजे यामध्ये मोमेंटम पण आहे. ओके, आता हा ग्राफ वाढतो का बरे? कारण की रिन्युएबल एनर्जीची गुंतवणूक का वाढते? तर बघा, एक छोटंसं गोष्ट सांगतो. जर पॉवर प्लांट उभारायचा आहे, कुठला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, तर धरण बांधावं लागतं, खूप मोठी जमीन ॲक्वायर करावी लागते, त्यानंतर त्याच्यातून ऊर्जा तयार होते, बरोबर? किंवा दुसरी गोष्ट अशी की कोळसा पाहिजे तुम्हाला थर्मल पॉवर प्लांटसाठी, दगडी कोळसा पाहिजे, मग त्याच्या खाणी पाहिजे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात, बरोबर ना? परंतु आता सध्याच्या कंडिशनमध्ये काय झालेली आहे, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खूप फास्टनी होत आहे. मग अशा वेळेस हा जो प्लांट उभारायचा आहे, या ज्या गोष्टी तयार करायच्या आहे, यांना खूप जास्त वेळ घालवून चालणार नाही. त्यामध्ये सोल्युशन काय आहे? सोल्युशन आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता हे मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय? जर तुम्हाला चेक करायचं आहे तर काय करायचं, घराची गच्ची आहे ना, तुम्ही गावात असू द्या, शहरात असू द्या, तालुक्यात असू द्या, काही अडचण नाही. घराची गच्ची आहे, गच्चीवर जायचं. जर शहरात असेल तर तुम्हाला तुमच्या कॉलनीतील कमीत कमी, तुमचं गाव 1000चं असेल ना, कमीत कमी 300 घरं असे दिसतील तर ज्या ठिकाणी सोलार लावलेला आहे, घरावरती सोलार लावलेला आहे. जे लोक गावाकडे राहतात, तालुक्यात राहतात, त्यांच्या इथे काय दिसेल, त्यांच्या इथे घराकडे कमी दिसू शकता, परंतु त्यांच्या शेतीमध्ये सोलार पंप लावलेले असतात, बरोबर? काही ठिकाणी काय असतात, विंड मिल लावलेले असतात, बरोबर? गावात ज्या ठिकाणी डोंगर भाग आहे त्या ठिकाणी विंड मिल लावलेले असतात. ही तुम्हाला एकूणच काय सांगतंय की रिन्युएबल एनर्जी ऊर्जा क्षेत्रातील जो वेग आहे तो वाढीचाच वेग आहे. आणि हे आपल्याला गरजेचं आहे, कारण की जे साठे आहे दगडी कोळशाचे किंवा पाण्याचे किंवा इतर गोष्ट, ही कंटिन्युअसली आपल्याला तशीच राहणार नाहीये. त्याच्यामुळे सध्या म्हणजे या कंडिशनमध्ये आपण जर रिन्युएबल एनर्जी किंवा ग्रीन एनर्जी मधील स्टॉकमध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला पुढील काही दिवसात, म्हणजे 3 ते 5 वर्षात, दिवसात म्हटल्यावर लगेच तुम्ही 3 महिने 6 महिने असा दिवसाचा पिरियड घेऊ नका. पुढील 3 ते 5 वर्षात सांगतोय की यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा घेता येईल. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, मी जर तुम्हाला सांगतोय, जर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे त्यांचे जे स्टॉक आहे, त्यांचे स्टॉक तुम्ही आत्ताच्या कंडिशनला घ्या म्हणून म्हणता, बरोबर ना? मग जी कोलवाली आहे कंपनी, फॉर एक्झाम्पल कोल इंडिया, ही काय करते की दगडे कोळशाच्या खाणी आहे, थर्मल पॉवर प्लांटला सप्लाय करते, बरोबर ना? मग SJVN कंपनी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनची कंपनी आहे. मग या कंपन्यावर तर संकट येणार ना? हो. या ज्या कंपन्या आहे, ज्या ऑइल प्रोव्हाइड करतात, दगडी कोळसा प्रोव्हाइड करतात, थर्मल पॉवर प्लांट आहे त्यांचे, किंवा ऑइल आणि गॅसमध्ये डील करतात, अशा कंपन्यावरचं जे अवलंबत्व आहे, म्हणजे डिपेंडन्सी आहे, ती कमी होणार आहे. मग तुमच्याकडे जर असेल ते स्टॉक तर हळूहळू कमी करत चला, कारण की यांचं काय होणार आहे, काही दिवसांनी हे शिफ्ट होणार आहे. कशावर? रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवर. कारण की तुम्ही जर न्यूज बघत असाल किंवा पेपर वाचत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूजपेपर वाचत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला काय ग्रीन एनर्जीकडे जायचंय, किंवा नितीन गडकरी काय म्हणताय की नाही, आता गाड्या बॅटरीवरच्या किंवा हायड्रोजनवरच्या किंवा CNG वरच्या अशा गाड्या आपल्याला वापरायच्या आहे. डिझेल आणि पेट्रोलवरच्या गाड्या खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते काय म्हणताय की तुम्हाला डायरेक्टली रिन्युएबल एनर्जी सोर्सेसकडे जायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण आणि इथपर्यंत बघत असाल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्या
स्टॉक्सवर शिफ्ट होत आहे, जे की उगवत्या काळात उभरते स्टॉक्स आहे. तसेच जे जुने स्टॉक आहे आणि जर तुम्ही होल्ड केलेले आहे, ओके, आणि थोडेफार लॉस फायद्यात असेल तर 10 ते 15% फायदा घेऊन त्याला तुम्ही सेल आउट करू शकता, कारण की येणाऱ्या काळात त्यांची जी प्राइस आहे ती डाऊन जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला का तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल ना, एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला, चॅनलला, आणि लाईक करा. सोबतच तुमच्या मित्रासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. मी तुमच्यासाठी असं नवीन नवीन व्हिडिओ आणत असणार आहे. मला सबस्क्रिप्शनची जास्तीत जास्त गरज आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. आता मित्रांनो बघा बरं का, की सध्याची जी रिन्युएबल ग्रीन एनर्जी मधली इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती 9.8 अब्ज डॉलर्सची आहे. 2025 मधलीच आहे बरं का. आणि भारताने ती गुंतवणूक केलेली आहे. आणि सरकारचा उद्देश काय आहे? 50 गिगावॅट नवीन क्षमता दरवर्षी तयार करायची, जेणेकरून ग्रीन एनर्जीमध्ये वाढ होईल. सोबतच काय करायचंय? सोबतच ज्या खाजगी गुंतवणूकदार आहे, खाजगी कंपन्या आहे, त्यांच्या पण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी वाढवायची, त्यांचा पण सहभाग करून घ्यायचा आहे. मग अशा वेळेस अदानी काय आहे? खाजगी कंपनी आहे, अदानी ग्रीन, बरोबर. अदानी ग्रीन जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ऑब्विसली हिचा शेअर काही दिवसात वाढणारच आहे, बरोबर ना. टाटा एनर्जी जर इन्व्हेस्ट करत असेल तर हिचा शेअर पण वाढणारच आहे. बर, यांना जी कंपनी मदत करते तिचा शेअर पण नक्कीच वाढणार आहे. मग असे सगळे शेअर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडंसं थांबा, आपण त्याच्याकडेच जातोय. आता थोडंसं थांबा मी यासाठी म्हटलेलं आहे की सध्याची जी कॅपॅसिटी आहे ना, 205 गिगावॅटची आहे 2024ची. दरवर्षी याच्यात आपल्याला 50 गिगावॅट ऍड करायचे अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट. परंतु एक सांगू का, की आता ग्रीन एनर्जी मध्ये या ठिकाणी बघा, सोलार सिस्टीम आणि विंड एनर्जी, सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी अशा दोन प्रकारचे एनर्जी आपण वापरतोय. तुम्हाला लक्षात घ्यायचंय, तुम्हाला माहिती काढायची, तुम्हाला शोधायचं आहे की सोलार एनर्जीचे कुठले कुठले स्टॉक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा, तुम्हाला माहिती नाही, काही हरकत नाही. मी पुढच्या वेळेस पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे ना, सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी क्षेत्रात ज्या ज्या कंपन्या काम करता आणि ज्यांच्याकडे चांगल्या चांगल्या ऑर्डर आहे, अशा सगळ्यांची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मी तुम्हाला सांगत आहे अशा कंपन्या ज्या की महत्वाच्या आहे रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठी. सगळ्यात प्रथम आहे टाटा पॉवर. आता टाटा पॉवर खूप दिवसापासून खालीच चालू आहे, किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, किंवा आम्ही 1-1.5 वर्षापूर्वी त्यात इन्व्हेस्ट केलं होतं, एवढा काय फायदा झालेला नाहीये, दाखवत नाहीये. तर तुम्हाला सांगतो, ही टाटा पॉवर सध्याचा जरी तिचा डाऊनफॉल असेल ओव्हरऑल मार्केटचा, तरी ही सोलार सेक्टरमध्ये आणि टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये सर्वात अग्रगण्य कंपनी आहे, म्हणजे 1 नंबरवर कंपनी आहे, ज्याच्यामुळे ही जी रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे त्याच्यामध्ये नाही का महत्वाची भूमिका निभावते. त्याच्यानंतर आहे अदानी ग्रीन एनर्जी, जी की अदानी ग्रीन कशासाठी स्पेशलाइज्ड आहे? स्पेशलाइज्ड कशासाठी? की विंड एनर्जीमध्ये आणि सोलार एनर्जीमध्ये, आणि सोबतच इतर टाइप्स ऑफ एनर्जी ज्या की ग्रीन एनर्जी आहे त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट करते. आता या दोन्ही जरी कंपन्यांचे नावं तुम्ही ऐकलेले असले, इन्व्हेस्टमेंट करत असला, तरी ह्या दोन्ही कंपन्या सगळंच करता का स्वतः काही नाही करत. या कंपन्या काय करतात? स्टॉक मार्केटच्या ज्या इतर कंपन्या आहे, फॉर एक्झाम्पल वारी, WAREE, वारी ही जी कंपनी आहे ही सोलार पॅनल बनवते, आणि या कंपनीचे सोलार पॅनल या दोन्ही कंपन्या वापरतात. कुठली? टाटा पॉवर आणि अदानी ग्रीन. मग अशा वेळेस आपल्याला गरज काय? आपल्याला गरज आहे की या दोघांसोबत कुठली कंपनी कनेक्टेड आहे, या कंपन्या पण बघायच्या आणि त्या कंपनीचे स्टॉक पण खरेदी करायचे. त्याच्यानंतर काय आहे? NTPC रिन्युएबल. आता NTPC हा जो प्रकल्प आहे हा जलविद्युत म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये काम करतो, ज्याच्यामुळे ऊर्जा उत्पादनात वाढ होते. परंतु NTPCने काय आता धोरण अवलंबलं आहे की आपल्याला काय करायचं? जास्तीत जास्त रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये जायचं आहे. आता तुमच्या मनात सहज प्रश्न असेल, चला मी आता करून घेतो इथे इन्व्हेस्टमेंट, पण मला याच्यात फ्युचर स्कोप काही दिसत नाहीये किंवा समजत नाही, तर मी नेमकं काय करायला पाहिजे? तर त्यासाठी स्पेशल 2030 पर्यंत 500 गिगावॅटची रिन्युएबल एनर्जी, ग्रीन एनर्जी तयार करण्याची क्षमता भारत सरकार विकसित करायची आहे. ओके, म्हणजे
भारत सरकारचा उद्देश काय आहे? पुढील 5 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत 500 गीगावॅटची रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये जायचं आहे. मग आता सोलार एनर्जी आणि विंड एनर्जीमध्ये वार्षिक वाढ जी आहे 20% आहे. समजून घ्या, तुम्ही एखादा स्टॉक घेतला, अदानी ग्रीन घेतला, असं समजून घ्या. तर मग त्या कंडिशनला तुमची जी होणारी वार्षिक वाढ असेल ना, ती 20% आसपास तुम्हाला गृहीत धरता येते. आता 20% जर नाही भेटले, तुम्हाला 15% जरी भेटले, तरी ही वाढ उत्तम वाढ आहे. ओके. आणि या दोन्ही पण शेअरमध्ये टाटा पॉवर आणि अदानीच्या मध्ये यांना चांगले प्रकल्प मिळालेले आहे गव्हर्नमेंटकडून, ज्याच्यामुळे हे शेअर भविष्यात वाढू शकतात. एकूणच काय तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचा आर्थिक विकास होऊ शकतो आणि सोबतच पर्यावरणाची स्थिरता पण साधता येईल. ओके, हे गव्हर्नमेंटचं झालं. आणि तुम्ही जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला आणखी कुठल्या सेक्टरबद्दल माहिती पाहिजे, ज्याचं फ्युचर माहिती करून घ्यायचं आहे, ज्याच्या प्रेझेंट ऑर्डर माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला त्या स्टॉकचं नाव किंवा त्या सेक्टरचं नाव सांगा, जेणेकरून मी पुढचे छोटे छोटे रील्स आहे ते त्याच्यावर बनवेल आणि पोस्ट करेल. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही कामाच्या गोष्टी दिलेल्या आहे, तुम्ही एकदा चेक करा. आवडल्यास घ्या, नाही आवडल्यास नो प्रॉब्लेम. थँक्यू.